हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये एका व्यक्तीनं, एका स्त्रीनं, सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. म्हणजे अनेक जण बोलतात, की त्यांना कोणीतरी रिचार्ज केला, कोणीतरी पैसे दिले. पण हे सगळं करूनही कोणी जीवाशी का खेळेल, नाही का? म्हणजे आपला जीव प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रिय आहेच. आणि एवढं सगळं असताना सुद्धा ह्याच अंजली दमानिया ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि यांनी आतापर्यंत अनेकांची प्रकरणं उघडकीस आणलेली आहेत. म्हणजे समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, समाजाचं काहीतरी आपण लागतो, हे ज्यांच्या मनामध्ये याच्याबद्दल असतं कुठेतरी, की आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. अशा या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. आता अंजली दमानिया यांनी या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आपली एंट्री केली आणि एंट्री केल्याच्या नंतर याच अंजली दमानिया ह्या बीडमध्ये येऊन जिल्हाधिकारी ऑफिस समोर एका वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या ह्याला बसल्या. बीडच्या जिल्हाधिकारी ऑफिस समोर त्या आंदोलनाला, उपोषणाला बसल्या आणि त्यांनी त्यांची भूमिका रेटली. त्यांनी कुठल्याही मोर्चामध्ये सहभाग घेतला नाही, कारण त्या मोर्चामध्ये असणारे राजकारणी लोकं त्यांचाही त्या का बॅकग्राऊंड चांगलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. हे सगळं करत असता त्यांनी अनेक वाल्मीकरांना अटक झालीच पाहिजे, एवढ्या-एवढ्यात अटक झाली पाहिजे, बाकीच्या गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे. ही भूमिका घेता त्यांनी एक वेगळीच भूमिका घेतली आणि त्याच्यामुळं त्यांना त्या ठिकाणी खूप ट्रेस यायला लागला. खूप थ्रेट यायला लागले, खूप त्यांच्यावरती धमक्या वगैरे हे फोन यायला लागले. तर झालतं काय प्रकरण, विषय काय होता हे समजून घेऊया. तर तुम्ही पाहताय बोलकी भावा आणि मी विजय. मित्रांनो, झालं असं, की त्यांनी ज्या पद्धतीनं गुन्हेगारीचा पॅटर्न जो परळीचा आहे, तो उकरायला सुरुवात केली. त्या परळीमध्ये आल्या, बीडमध्ये आल्या. बीडमध्ये येऊन त्यांनी स्वतःच एक ॲक्शन घेतली आणि त्या पद्धतीनं पोलिसांवरती डिपार्टमेंट होती, सी-आय-डीवरती सुद्धा एक दबाव आणण्याचं दबाव तंत्र चालू केलं आणि त्याच्यानंतर ह्यातले गुन्हेगार अगदी एक 4-5-6 दिवसामध्ये सगळे सापडायला सुरुवात झाली. आता बऱ्यापैकी सगळे सापडलेले आहेत. पण आता विषय आहे, की त्यांच्यावरती कोणते चार्जेस लावायचे, कोणते काय लावायचे. आता ह्याच अंजली दमानिया यांना वंजारी समाज यांच्याकडून अनेक थ्रेट येत आहेत. त्यांना धमक्यांचे फोन येत आहेत. त्यांच्या समाजात थ्रू अनेक लोकं त्याच्यामध्ये उतरत आहेत. धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे यांचे असतील, यांचे अत्यंत राइट, लेफ्ट हँड म्हणजे अत्यंत कट्टर कार्यकर्ते ते अंजली दमानिया यांना फोनवरून असे काय धमक्या देत आहेत, की तुमचा आता गेम संपलाय, तुमचं असं करू, तुमचं तसं करू, तुम्हाला सोडणार नाही. म्हणजे हे चाललंय कुठं? अंजली दमानिया पैसे घेऊन करतात, की बिना पैसे घेऊन करतात हा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे, की त्या प्रकरणाला कोणीतरी वाचा फोडणारं समोर आलं, ज्याचा कुठल्याही प्रकारे तिथल्या राजकारणाशी काहीच संबंध नाही. सुरेश धस घेचाल तुम्ही, संदीप क्षीरसागर घेचाल, बजरंग सोनवणे घेचाल, ही जी लोकं आहेत, ही राजकारणी लोकं आहेत. कदाचित या धनंजय मुंडेंना याच्यामध्ये खाली त्यांचा पाय खोलात गेल्यानंतर कदाचित यांना उभारी मिळणार असेल, बीड जिल्ह्यातलं राजकारण यांच्याभोवती यांना फिरवायचं असेल, यांचं काहीही असू शकतं मनामध्ये यांच्या किंवा यांची भावना वेगवेगळ्या असू शकतात. परंतु सामाजिक कार्यकर्त्याला याच्याशी काही देणं-घेणं नसतं. तरीही त्या तिथं आले आणि त्यांनी त्या प्रकारे ती सगळी प्रकरणं उघडकीस आणायला सुरुवात केली. त्याच्यानंतर एक बिंदू बनावली एक त्या ठिकाणी जी तयार केली होती, ती पण सुद्धा त्यांनी वाचून दाखवली. की अगदी खालपासून वरपर्यंत एकाच समाजाचं इथं प्रभुत्व काय आहे? एकाच समाजाचे म्हणजेच विशिष्ट समाजाचे म्हणजेच वंजारी समाजाचीच लोकं अगदी शेवटपर्यंत, अगदी कलेक्टर पासून ते खालपर्यंत सगळी एकाच समाजाची लोकं इथं कशी काम करतात. इथले शिक्षक घ्या, इथल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या, ही सगळी ह्यांच्याच अंडर लोकं काम करणार आहेत. मग इथली कुठलीच गोष्ट पारदर्शक का नाही? असा त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. प्रश्न उपस्थित केल्यानंतर तो प्रश्न गेला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे या 2 व्यक्तींकडे त्या ठिकाणी बोट दाखवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आमच्या जातीची बदनामी करू नका, आमच्या जातीवरती कुठल्याही प्रकारे तुम्ही काहीही बोलू नका, असं म्हणून अंजली दमानिया यांना त्या ठिकाणी कॉल यायला लागले. त्यांच्याबाबत अश्लील भाषा, Facebook पोस्ट असतील किंवा Instagram पोस्ट असतील, त्याच्यानंतर जिथं-जिथं सोशल मीडियाची पोस्ट टाकता येतात, ते सगळीकडे त्यांची एक बदनामी करायला सुरुवात झाली. अंजली दमानिया यांचं वाक्य काय होतं, त्यांचा मोटिव्हेशन्स काय होते याच्यामधून, त्यांचं म्हणणं काय होतं हे बाजूला राहिलं. परंतु त्यांना तिथून ते प्रकरण सगळं गुंडाळून बाहेर पडावं लागलं. कारण शेवटी काहीही घडू शकतं. त्यांच्या जीवाला धोका आहे. खरं तर पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा महाराष्ट्र गृह खाता असेल, त्यांना 1-2 तरी पोलिसांची सिक्युरिटी देणं गरजेचं होतं. परंतु तो अजून ती दिलेली दिसत नाही. याचा अर्थ गृह खात्याला सुद्धा याच्यातून काय प्रेरित आहे
हे गृह खातं जाणू. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला जर 2-2 बॉडीगार्ड मिळत असतील, तर एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला जो समाजासाठी झटतोय आणि त्यातल्या काही गोष्टी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. बरं त्यांनी नुसता एक निर्णय घेतलेला. त्यांनी सांगितलं सुरेश दस, संदीप क्षीरसागर यांची सुद्धा मला कारस्थानं माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत कुठल्याही गोष्टीत इन्व्हॉल्व होणार नाही. माझं माझं मत मी या ठिकाणी मांडेन आणि माझं मत मांडण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचं अंजली दमानिया यांनी पालन केलं. अशी अंजली दमानिया यांना जे काही थ्रेट येत आहेत, ज्या काही धमक्या येत आहेत, ह्या किती अशोभनीय आहेत हे आपल्याला समजतच आहे. एका प्रकरणात जर आपण लक्ष घातलं तर अशा जर धमक्या येणार असतील तर कोणीही महाराष्ट्रामध्ये परत कुठल्याही प्रकरणामध्ये आपलं लक्ष किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे बघणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमची काय मत आहे? ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.